नमस्कार, मी शुभांगी पंडित. स्वतेज न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. नांदेड शहरातील मयूर विहार कॉलनी पुष्पनगर परिसरात महापालिकेच्या वतीने रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्याची कार्यवाही करण्यात आली आहे. मात्र ही कारवाई करताना महापालिकेने मालकी हक्काच्या जागेवरच अतिक्रमण काढल्याचा आरोप सुधाकर टाक यांनी केला आहे. या कार्यवाहीला विरोध होत असताना प्रशासनाकडून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. महापालिका आणि पोलीस प्रशासनाच्या मोठ्या फौजफाट्याच्या उपस्थितीत अतिक्रमण हटविण्याची कार्यवाही करण्यात आली आहे. त्यामुळे या कार्यवाहीवरून परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. नेमकी ही जागा कोणाच्या मालकीची आहे, महापालिकेने कोणत्या आधारावर ही कार्यवाही केली आणि सुधाकर टाक यांनी केलेल्या आरोपांमध्ये कितपत थैय आहे, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. कडून जे काम चाललं पूर्णतः बेकायदेशीर आहे. ह्या काम करण्याबद्दल कोणताही आदेश नगरपालिकेचा झालेला नाही आहे. इथं हजर असणारे अधिकारी कोणताही आदेश दाखवत नाहीत. कोर्टाने त्यांना रस्ता करण्याबद्दल कोणताही आदेश केलेला नाही आहे. ही मालमत्ता जे आहे ते 60/365 ची जागा सुधाकर गोपीनाथराव टाक यांच्या मालकीची आहे. सन 2010 मध्ये त्यांनी विकत घेतली. त्यांच्या नावानं नगरपालिकेचं रेकॉर्ड आहे. नियमित कर भरलेला आहे. कोर्टाने रस्ता करावा असा कोणताही आदेश केलेला नाही आहे. हे सगळं बेकायदेशीर काम नगर परिषदेमार्फत चाललं आहे. पोलीस यंत्रणा जवळपास 100 लोक पोलीस जमा घेऊन आलेत. 2 जे आहेत ते पोकलँड घेऊन आलेत. नगरपालिकेची 100-200 लोकांची यंत्रणा हे फक्त बेकायदेशीर कामासाठी आलेली आहे. आणि हे जे आहे ते मगरुरीच्या बराबर कोणताही न्यायालयाचा आदेश नसताना बेकायदेशीर काम करत आहे. मी सुधाकर गोपीनाथराव टाक, सर्वे नंबर 64 मधील 60/363 चा मालक 2010 पासून आहे. मी नियमित मंडपाचा टॅक्स दरवर्षी 50 ते 55 हजार भरतो. माझी 7/12 देखील नोंद आहे. सर्वप्रथम हे शिंदे परिवार ह्या भागातील काही लोक की 2025ला कोर्टात गेले होते. कोर्टामध्ये गेल्यानंतर पहिली पार्टी मनपा आहे, दुसरी पार्टी टाउन प्लॅनिंग ऑफिसर आहे आणि तिसरा मी आहे. कोर्टाचा असा कोणताही रस्ता करावा असा आदेश नाही. त्यांना एक्झिक्युटिव्ह 5च्या आधारे त्याला एवढं सांगितलं, त्याला जाण्या येण्याच्या रस्त्यामध्ये तुम्ही अडथळा करू नका. मी जाण्या येण्याच्या रस्त्यामध्ये अडथळा केला नाही, पण मनपाने नियमानं आम्हाला कोणती सूचना कोणती नोटीस न देता 2-4 JCB आणले, 100 लोकांची पोलीस यंत्रणा आणली, आम्हाला धक्काबुक्की केली आणि आम्हाला त्रास दिला. माझं म्हणणं काय, तुमचा DP प्लॅन आहे ना 60 मीटरचा, ते मला मान्य आहे. 2004ला DP प्लॅन झाला आणि 2026 पर्यंत तुम्ही का झोपा घेतला का? दुसरी गोष्ट, आज आम्ही 60/363 प्लॉट तुम्हाला द्यायला तयार आहेत, पण तुमचा DP प्लॅन कुठून आहे हे तर आम्हाला दाखवा. 60 मीटरचा DP प्लॅन कुठून हे तर दाखवा. ह्या महानगरपालिकेनं केलेल्या कामाचा मी निषेध करतो. समाज बांधवांनो, मित्र, अजून आहे का, ह्या भागातील सर्व रस्ते मालक ज्यांनी तक्रार दिली ते बेकायदेशीर आहेत. दत्तात्रय शिंदे असो, रामोड असो, सिंगेवार असो, शिंदे असो, चौधरी असो, किंवा ह्या लोकांच्या सगळ्यांच्या कोटगिरे, पत्तेवार ह्यांच्या सगळ्या रजिस्ट्र्या खोट्या आहेत. मी सिद्ध करून दाखवतो. आणि हे जे लोक आहेत ना, हे शिंदे, दत्तात्रय शिंदे ते देशमुख पर्यंत हे सगळे ओपन स्पेसमध्ये बसले आहेत. मी त्यांना सगळे पुरावे दिलो.